रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता
पुळीची आकुळ देवी पुळीची आकुळ देवी पुळीची आकुळ संकटे
शरण गेलो उगविलो संकटी विठ्ठला
समचरण सरोजम सांद्रणीलाम मुदाभम जगन निहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवल हासौ विठ्ठलम दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाचे सद्गुरुदास तुका कुळेची हे कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला उत्कृष्ट निमित्ताला शोभला असा जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या पवित्र आणि पुण्यशील असे या श्री क्षेत्र नायगव्हाण नगरीमध्ये चालत असलेला अतिशय भव्य अतिशय दिव्य नेत्रदीपक नयन मनोहर डोळ्याचं पारणं फेडणारा आपला हा अंबिका माता नवरात्र उत्सव निमित्त भव्य कीर्तन सोहळा आणि त्यातील आज ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी आणि विशेष करून तरुण मित्र मंडळी सर्व पुरुष वर्ग माता भगिनी आणि बालगोपाळ मंडळी अतिशय पवित्र उपस्थितीमध्ये चालत असलेला आपला हा अतिशय भव्य आणि दिव्य नयन मनोहर अखंड हरिनाम सप्ताह नवरात्र महोत्सव आणि आज ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ज्यांनी संपर्क केला आमचे आदरणीय या गावाचे सरपंच सुनील दादा साळवे दुसरा संपर्क केला आमचे आदरणीय परमार्थ प्रेमी कैलास भाऊ गायकवाड त्यांच्या माध्यमातून संगीत विशारद संगीत अलंकार नवनाथ महाराज बताशे विठ्ठल महाराज सर्वांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज. मला वाटतं हे गाव तर सरत्नाची खान दिसायली हे सदगीर सगळे इथले दिसायलीत ना या गावची एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवून स्वागत करा महाराज ज्यांच्या मुखारबिंदातून आपण जागराचं कीर्तन ऐकणार आहात गावाचं वैभव वारकरी रत्न निवृत्ती महाराज सदगीर आणि वारकरी रत्न ज्यांच्या मुखारविंदातून काल्याचे कीर्तन आपण श्रवण करीत आहात परमार्थ प्रेमी वारकरी वैभव पंढरीनाथ महाराज सदगीर एकदा जोरदार दोन्ही महाराजांचं टाळी वाजवून स्वागत करा. आणि आज कीर्तनाला उपस्थित आमचे परमार्थ प्रेमी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आमचे ज्ञानेश्वर माऊली चांदगावकर त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. ज्ञात अज्ञात कीर्तनकार प्रवचनकार रामायणाचार्य आणि 2 चोपदार जोरात टाळी वाजवा एकदा चोपदार मंडळी बेस्ट का मला वाटलं लईच वयस्कर कोण चोपदार या गावाचं वैभव महाराज ह्याच गावचे काही वा नामा म्हणे देवान घरचे घरी जेवा गावातलीच मंडळी विनेकरी सुद्धा गावातलीच का चुलते पुतणीच आहेत का वा तुम्हालाही मनापासून धन्यवाद. तुम्ही ह्याच गावचे कुसूर वा तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आणि एवढा मोठा कार्यक्रम कडीला जायचं म्हणलं की सिस्टम फार महत्वाची
नाही तर महाराज किती मी मोठा आणा, नियोजन किती मोठं करा, पण सिस्टमवर सर्व कार्यक्रम अवलंबून असतो. म्हणून सिस्टीम नंबर 1, सिस्टम स्पष्टम आणि अधिक सुस्पष्ट. आता जोरात सर्वांनी टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. अतिशय भव्य आणि दिव्य. आणि आमच्या आदरणीय युट्यूब चॅनलवाली ती भी गावातलीच आहेत का? हा, टाळी वाजवा एकदा त्यांच्याकरता सुद्धा. सर्व बाहेर गावून आले, परिसरातून आले, सर्व परमार्थावर प्रेम करणारे निष्ठावान मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आता हुकून आमचे चांदगावकर सर आजोबाचा कार्यक्रम झाला ना, वा एकदा टाळी वाजवा. आमचे सरपंच आले चांदगावकर, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. विठ्ठला तरी बी आता सरपंच हुकून चुकून एखाद्याचं नाव राहील. चुलते पुतणीच आहेत का? वा क्या वाट आहे. आता सगळ्याचं नाव एके उखाण्यात घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो बरंच वाकून, आणि तुम्हा सर्व जणांचं नाव घेतो. अंबिका मातेचा मान राखून. हे सगळे महाराज अंबिका मातेचे भक्त येत. आणि काय छंद लागलाय महाराज या गावाला. हा, या गाव सप्ताह कसा करावा, नवरात्र महोत्सव कसा करावा, ते म्हणजे नाय गावानातून शिकवावा. अतिशय भव्य काय मंडळी परमार्थामध्ये नाहून निघाली. लाहो लागला लागला पंचपक्वान्न खाल्ल्याचं सुख मिळत आहे. पण गोड काय पाहिजे? शब्द पाहिजे. म्हणून गोड बोला चांगलं होणार, आणि वाईट बोलले वाईटच होणार. तो गोबरायचं प्रमाणे मुख्य वाईट बोलत या पूर्ण महाभारत घडलं ना हे एकाच शब्दामुळे घडलेलं आहे. एकच शब्द म्हणली द्रौपदी. काय म्हणली? आंधळ्याची पोरं आंधळी. इथून सुरुवात झाली महाराज. शब्द एकच गेला फक्त. काय लय अवघड आहे महाराज. एकदा तोंडातला शब्द गेला पुन्हा वापस येत त्याला एकच पर्याय, माफी. माफी. एकदा इज्जत गेली पुन्हा किती बी चांगुलपणाचा आव्हान लोक स्वीकारित नाहीत. आणि जरी स्वीकारलं जगण्यात इज्जतच राहत नाही. उपयोग नाही. शब्द गेला हे दुधारी शस्त्र नाही. जिभेला झालेली जखम बरी होती का जिभेमुळे झालेली जखम बरी होती? जिभेला झालेली दुधारी शस्त्र. म्हणून बोलताना काही माणसं बोलून जातात आणि पुन्हा म्हणतात नसतो बोललो तो बरं झालं. तो कोबरायचा गाथा वाचा. विचार तो वचना आधी. विचार वचना आधी आणि मग बोला. वाईट बोलले वाईट झालं. नंबर 2 मी आणि माझेपणा वाढला वाईट झालो. आज सगळ्या जगाला रोग झालाय. कोणता? मी. हम भी किसी से कम नाही. काय समजलो? मी म्हणून चाललंय. परवा आम्ही एक जण तिथे चहा प्यायला गेलो. ज्याचे इथे गेलो त्याच आम्हाला ऐकून घ्यावंच लागते. बरं इलाज बी नाही ना. मला ते सांगू लागला हे जे महाराज रोडटच जमीन आहे ना 20 एकर मी कमवली. मला आनंद आहे. हे जे बंगला दिसतो ना हे मी कमावलाय बापन नाही. हे जे सगळं वैभव दिसायला ना तुम्हाला हे मी कमवलंय.
म्हणलं बापानी काहीच कमीलं नाही. मी असे धसकटी म्हणलं ते बापाने काहीच नाही कमीलं, तुला कोणी कमीलं? आपण जे बोलतो का नेमकं काय बोलतो त्याचा विचार करी जा. कुठंतरी माणसाला विनम्र व्हावं लागतं महाराज. असा माणूसच नाही की जे कोणापुढेच वागत नाही. अहो ज्या भूमीवर जगतो त्या भूमीचे उपकार आहेत आपल्यावर. किती अहंकार बाळगणार आपण. आणि निस्ता वाढाय माणसाचा मी आणि माझं. मी गेल्याशिवाय कीर्तन चालू होत नाही. अरे तू मेला तरी पुण्यतिथीचं कीर्तन होते. अहंकार कशाला पाहिजे. मी कीर्तन बंद केली की कीर्तनाला शोभा नाही. हे रोप लावलो कोणी, याचा वेल गेलाय कुठं, याचा पाया कोणी, याची कळस कोणी, आपण कोणी. अरे मी खसखस उंटाच्या मदारीहून पाणी चाललं, शेळी म्हणतं मग आळ पण भिजन का. विठ्ठला जवळ मी आणि माझं जात नाही तोपर्यंत अंबिका माता स्वीकार करीत नाही. काय जाऊ देवा. आणि दुःख कशामुळे होतंय. मी न माझं. आता माझी चप्पल हरवली, दुःख मला होईन का तुम्हाला? तुम्हाला मला चप्पल गेली, तुम्ही म्हणता दरिद्री गेली. तू जाऊ दे. एका गावात एक जणाची बायको मेली, म्हणते माणूस रडू लागला. आता बायको येईन ती दुसरा माणूस आला, यार काऊन रडू तू? बायको म्हणे येणारच का काय म्हणे, येणारा जीव जाणार आहे, तू हे मरू दे बर. लोकाला ज्ञान शिकविणं लय सोपं आहे, वागणं सोपं आहे कधी. म्हणून ज्ञानोबा म्हणले एकदा मी टाका आणि माझं टाका, खाली शुद्ध चैतन्य. माणसं सगळे फ्रेश काऊन आहेत माहितीये का? तुमच्या कीर्तनाचा टाइम चांगला आहे, 7 ते 9 ला तिकडे तिकडं. आमच्या इकडे तसं ना 9 ते 11. आता इथं आधी भजन आणि लगेच भोजन, म्हणजे संख्या बी वाढत. म्हणजे कीर्तन बी ऐकण्यात येत आहे आणि देवाचा प्रसाद बी मिळत आहे. हो असं म्हणलो मी. असं आहे, करू भजनी आणि लगेच भोजन. अरे आमच्या इकडे टाइम इकडे 9 ते 11. डबल कोयता मारून गाडी भरायची आणि मग महाराजाच्या पुढे येऊन बसायचं आणि वांबाळेवणी तोंड करायचं. इठ्ठल झालं तर मग एक बी माणूस बघा झोपीचा असं जरसा बी छटा नाही लोकांच्या डोक्यावर तोंडावर. प्रसन्न माणसं. चला रुलू टाका म्हणजे मी टाका आणि झुलू टाका म्हणजे माझं टाका. आणि मग वाटोळ कशाने होतं. तू का म्हणे आलो शोषित संकटे, मी हे माझे ओकटे आहे देवा. नंबर 3, माणसाचं दैव फिरलं वाईट होत. पैसा, प्रतिष्ठा, मान हे रडून येत नसतो. कशात पाहिजे आपले. उगाच कणायचं नाही, कुथायचं नाही, लोकाला मध्ये घालायचं नाही. त्याच्यामुळं आमचं मेंदूत पाणी तस करू नको. उगाच याला त्याच्यावर नाराज होत जाऊ नका हो तुम्ही. उगाच लोक खडे खात बसते त्याच्यामुळं बघतो त्याच्याकडे. कशाला बघू तू आणि काय होणार आहे बघून. तुला बघणार आहे कोणतरी. तसं नाही करायचं. आपलं प्रारब्धाशी भांडायचं, दैवाशी भांडायचं. काल आमच्या गावाकडे एका बाईने चिठ्ठी पाडली. सुनील भाऊ 1500 रुपये चिठ्ठीवर तिला 15 लाखाची गाडी लागली. मला भाकरच गिळा.
करत हिंडायचं, आपण बी चिठ्ठी फाडून बघावा. आणि मी चिठ्ठी फाडीन बघितलं, मला शेगडी लागली, बसात आपण जे त्याच्याने मरमर करी जाऊ नका. समय से पहिले भाग्य से अधिक किसी को कुछ मिळता नाही. दैव फिरलं वाईट होतं, मी माझं वाढवलं वाईट होतं, वाईट बोललं की वाईट होतं. म्हणले मग चांगलं कशाने होतं, बरं कशाने होतं. नंबर 1, लीनता धारण केली, नम्रता धारण केली, बरं होतं. नीचपण बरवे देवा. महापूर आला की सगळे झाडे जातात पण लावाळा जात नाही. कशामुळे जात नाही, खाली वाकत कोण. हा, आणि जे वाकले का त्याचेच फोटो बॅनरला लागले. सोपं नाही महाराज, वाकलं पाहिजे. नम्र झाला भूता आनंदा नम्र झाला होता. सगळे गुलाबासारखे तोंड येत, एक बी सूर्यफुल नाही प्रसन्न मुद्रा. आणि चोपदार असं तालात फिटे बघा. म्हातार खाली ठेवायच्या लायकीचं नाही हो, म्हातार वर पाहिजे. डायरेक्ट वर नाही बरं. नंबर 1 ताल पाहिजे गुरुजी. मला तर वाटायला आपल्यातले 2000 त्याला देऊन टाकाव, पण ते महाराजाचे घेत नाहीत म्हणून मी देत नाही. आणि हे तुम्ही जे परमार्थ करतात, अंबिका मातेची भक्ती करतात, महाराज वाया जाणार नाही बरं का महाराज. तुम्हाला त्यांचं कृपा आशीर्वाद आहे. नाही तर आम्ही परभणी जिल्ह्यातून आलो गुरुजी, फक्त गाव राहिले जायचं, बाकी सगळं गेलं. पण तुम्हाला आनंदात ठुला अंबिका मातेची कृपा आहे महाराज. गुरुजी लय बेकार परिस्थिती आमची. बीड जिल्हा बघा आता, तुम्ही टीव्ही बघ गुरुजी ऐकत असतात. बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा खूप अवघड झालं. जीवन जगण्याचा प्रश्न उद्भवला महाराज. पण तुम्ही सर्व अंबिका मातेची भक्ती करून या भक्तीमध्ये परमार्थामध्ये सर्व नाहून निघल्यामुळं अंबिका मातेची तुम्ही कृपांकित देत. विठ्ठला आणि हा फार मोठा पर्व काळ चालू आहे सध्या महाराज. नवरात्रीचा पर्व काळ. आणि पर्व काळ कधी डावलायचा नाही महाराज, साधला पाहिजे. काय केला पाहिजे, साधला पर्व महाराज. आपल्यामध्ये भारतीय संस्कृती इतकी पवित्र संस्कृती कुठेच बघायला मिळणार नाही. दसरा सुद्धा पर्व काळे आता जवळ आला, नवरात्र सुद्धा पर्व काळे, गणपती महोत्सव पर्व काळे. पण पर्व काळामध्ये जे करायला पाहिजे ते लोकांना त्याचं भान पाहिजे. आपली अंबिका माता भाग्यवान आहे, कारण 9 दिवस अंबिका मातेच्या कानावर भजन तुम्ही ऐकू घालतात, हे फार मोठं पुण्य आहे. नाही तर या देवा पुढून देवी पुढे लोकांनी काय काय लावलंय. आता गणपती उत्सव झाला, गणपतीला आपण वाजित आणतो का गणपती येतो. मी खाली येऊ का. गणपतीला वाजवत आपण आणायचं, आपण मंदिरामध्ये सरपंच ठेवायचं आणि गणपती पुढे गाणं लावायचं, हमारे अंगणों में तुम्हारा क्या काम. काय वाटत असेल गणपतीला. विद्यार्थ्यांनी असा अभ्यास करावा, शिक्षक प्रसन्न राहावा, गड्याने असं काम करावा, मालक संतुष्ट राहावा, बायकोनं असा वागावा, नवरा प्रसन्न राहावा.
आणि भक्ताने अशी भक्ती करावा देवाने प्रसाद द्यावा. विठ्ठला आणि ज्याला ज्या देवाची भक्ती करायची ना त्या देवाची करा. कोणी देवाचे भक्त व्हा तर कोणी देवीचे भक्त व्हा. संप्रदायामध्ये काही केलेले देव येतो, काही झालेले देव येतो आणि काही असलेले देव येतो. केलेले देव नाथ महाराजांनी रूपकात त्याचं वर्णन केलं. शिळ्या तांब्याचे बाहुले केले, तांब्याचे बाहुले केले, शिळ्या तांब्याचे बाहुले केले, तांब्याचे बाहुले केले. पाट मांडूनवरी वैसविले, पाट मांडूनवरी वैसविले, पाट मांडूनवरी वैसविले, पाट मांडूनवरी वैसविले. वस्त्रालंकार गुंडाळिले, वस्त्रालंकार गुंडाळिले, वस्त्रालंकार गुंडाळिले, वस्त्रालंकार गुंडाळिले. या जनाशी लागले, जनाशी लागले, जनाशी लागले, जनाशी लागले, जनाशी लागले, जवळ धरल्यामुळे बिघड का आधार व्हा म्हणून मामाची पोरगी केली आणि मामाची न सासू फुकून दिली. शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाट मांडून वरी बैसविले. हे केलेले देव येत. त्याच्यात बी काही सेंद्रिय येत आणि काही टाळे वाजवा एकदा भाजनी मंडळी ही सर्व वारकरी मंडळी मारा. हो नाही तर नुसतं उभा राहण्याला किंमत नाही आणि बसण्याला बी किंमत नाही. पुढे बसणारे बी तज्ञ पाहिजेत, नाही तर उगा लक्ष्म्या पुढं सामान ठुल्यावणी गर्दी माणसं पाहिजेत. कीर्तनकार काय बोलायलाय, कशावर बोलायलाय, खालच्या लोकांना गोविंदमुळेचं काय पाहिजे, भान पाहिजे. सिद्धांतम तात्पर्यम पकडतव्यम. विठ्ठला काही सेंद्रिय होतं आणि काही हेंद्री. आता सेंद्रिय आणि हेंद्री प्रमाण रोज म्हणतो सरपंच आपण, पण मेळ लागत नाही. सेंद्रिय आणि हेंद्रिय कोणती? सेंद्रिय त्याला म्हणायचं ज्याला शेंदूर लावला ते सेंद्रिय आणि उरल्याला शेंदूर ज्याला लावला ते हेंद्री. आता त्याचेच पोटं भरणार, ते आपल्याला काय देणार आहेत उघड्यापाशी. एकादशीच्या घरी शिवरात्र गेली काय त्याच्यात त्याचेच पोटं भरणार, ते आपल्याला काय देणार आहेत. हे केलेले देव आहेत, याच्या नादी लागण्यात लय मजा नाही. काही झालेलं येतो. इंद्रदेव झालेला देवी, ब्रह्मदेव झालेला देवी. तुम्ही आम्ही सगळे मडके ज्याच्या कारखान्यात तयार झालोत का त्याचं नाव आहे ब्रह्मदेव. सामान्य देव नाही. कुलाल हाडाचा बाप झाडाचा अखंड घडवितो मडके. कुलाल हाडाचा बाप खंड घडवितो मडके.
वाजवाजीनं वेगळं आणि बदडणं वेगळं. उगं फरफटांग त्याला मजा नाही. कीर्तनकाराला पोषक बाज असला पाहिजे. आमचे दत्तू महाराज, गोविंद महाराज आणि असे माणसं बदली जाऊ नका. वारकरी नंबर आहे. कीर्तनाला 7 महत्वाची का 7.5? काही दसकट 7 करीत नाही, 7.5. कीर्तनकाराचा नंबर 1चा प्राण म्हणजे मृदंग आहे, नंबर 2चा प्राण गायक आहे आणि नंबर 3चा प्राण पुढं बसणारे श्रोते. काल एक म्हातार माया पुढं बसलं ना, असं तोंड केलं, त्याचं तोंड बघितलं मग अभंगच विसरला. त्याला म्हणलं तोंड काऊन तसं केलं? मला उपवास आहे. म्हणलं सोडून दी. या कैलास भाऊ या, लय उशीर केला. दुरोनी आलो मी गा. या या महात्म्यामुळे इकडे भागात 2दा-3दा येण्याचा योग आला. महाराज परमार्थावर खूप प्रेम आहे. टाळी वाजवून स्वागत. मस्त माणसं. नाहीतरी तुमचा परिसर परमार्थाला खूप पोषक आहे. विठ्ठला पाहिजे. आणि परमार्थ करून काय मिळालं असं कोणी जर विचारलं, आपल्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे परमार्थ आहे. एनी टाइम चेहरा आपला प्रसन्न ठेवायचा. आता आमचे लोक बी इथं आल्यावर म्हणतात लय कंबर दुखायली, घेतलं कशाला? उपयोग आहे काही? प्रसन्न राहायचं. आपल्याला किती ताण आहे लोकाला सांगायचा नाही. कीर्तनकार सदैव प्रसन्न दिसला पाहिजे. कारण आमच्याकडे बघून तुम्ही वागतात ना, मग आम्ही वांबाळलेले म्हणल्यावर तुम्ही कसे होता? प्रसन्न राहायचं. आता इथं लग्न झालेले माणसं हात वर करा बरं. बस 2-4च आहेत. इतकी ब्रह्मचारी नाही गाव ना. सरपंच काय मिळेल? हे सगळ्याचे लग्न झाले तर हे हातावरही का करीत नाहीत? इतके वैतागलेत, हातावर घ्यायची इच्छा नाही. तुम्ही सगळे आम्ही प्रापंचिक माणसं. मी सुद्धा धरून ज्यांनी परपंच केला त्याची निश्चिती झाली आणि ज्यांनी परमार्थ केला त्याची निश्चिंती झाली. ज्यांनी संसार केला त्याला पश्चाताप झाला आणि ज्यांनी परमार्थ केला त्याला भगवंताचा प्रसाद मिळाला. विठ्ठला आणि हे कोणाच्या नशिबात नाही बरं का महाराज. तुम्ही इतके जे इथं आलात ना, सरपंच हे पुण्य कोणाला बी काढा रस्ता दिसतो का? अरे सपने तो हर कोई सजाता है लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वो आते हैं जिसको मेरे भगवान बुलाते हैं. परमार्थ इतका सोपा नाही. आणि कायला तर एवढी गडबड झाली, कायला वाटतं एकदा माळ घातली की ज्ञानोबा फाट्यावरच भेटावं. इतकी गडबड जमत नाही. परमार्थ लई शांत चित्ताने करावं लागतो. तुका म्हणे नाही चालत तातडी आणि परमार्थ करता सुंदर शरीरी. चला बाजूला कुठून गेलो? कुलाला हाडाचा अखंड घडवितो ब्रह्मदेव म्हणजे हे झालेला देवी. कसा देवी? झालेला. म्हणलं मग ब्रह्मदेवाचे मंदिर का दिसत नाहीत? का दिसत नाहीत? नाथ महाराजाला विचारा, मला नका. हरिपाठात सांगितलं. मला वाटलं मत चाललंय. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष, वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष, वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष, वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष. हे नाही आयुष्य सांगितले, हे नाही आयुष्य सांगितले, हे नाही आयुष्य सांगितले. का मंदिर नाही? तुम्ही आम्ही सगळे तर त्याच महात्म्याच्या कारखान्यात तयार झालो. मग मंदिर का नाही? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी हरिपाठ सांगितलं. का मंदिर नाही? वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष, वेद नाही आयुष्य सांगितले राम, हे सांगितले. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष, हे कन्याभिलाष अभिलाष.
कामाचे निघाये ब्रह्मा कन्येशी धरू पाये म्हणून मंदिर नाही. नाही तर हे ब्रह्मदेव सामान्य देव नाही, झालेला देव. इंद्रदेव झालेला आहे म्हणलं मग त्याचं बी मंदिर का नाही? इंद्र पडिले भग काही देव केलेले काही झालेले पण असलेले दिवे पाचित. किती मोजित राहा. विष्णू परमात्मा 1, भगवान शंकर 2, गणपती 3, सूर्यदेव 4 आणि अंबिका माता 5. किती देव? आणि या 5 देवाची भक्ती उभ्या महाराष्ट्रात भारत देशात जगभर चालती. विठ्ठला आता बघा, देवी पुढं कीर्तन असलं आणि देवा पुढं असलं भेद करायचा नाही. कारण हे सगळे देव एकच आहे. देव देवी मीच पाय. पण आपण भेद करायलो. ते लेकरू द्या बरोबर कोणाचं येतं. चौदार तुम्ही काय करता? तुम्ही शिजल्यावर जाळ घालितात का काय? हा हा आता बरोबर जमते. हा विठ्ठला आता काही गणपतीचे भक्त आहेत, काही पांडुरंगाचे भक्त आहेत, काही शंकराचे भक्त आहेत, काही सूर्याचे भक्त आहेत आणि काही देवीचे भक्त आहेत. आता तुम्ही आम्ही देवीचे भक्त आहेत, अंबिका मातेची. आणि आम्ही नाहीत का काय? आम्ही देवीचेच भक्त आहेत, तुम्ही आम्ही देवाचेच भक्त आहेत. ह्या 5 देवाची आपल्याला रोज गरज आहे. फक्त आपल्याला शास्त्र माहित नाही. ज्याला बुद्धी लागती त्याला गणपतीकडे यावंच लागतं. ज्याला प्रेम लागतं त्याला पांडुरंगाकडे जावंच लागतं. ज्याला ज्ञान लागतं त्याला शंकराकडे जावंच लागतं. ज्याला शक्ती लागती त्याला देवीकडे यावंच लागतं. आणि ज्याला ऊर्जा लागती त्याला सूर्याकडे यावंच लागतं. विठ्ठला काय लोकांना कोणतं वारं घुसलंय काही मिळ नाही महाराज. पण निस्ते लोक भेदाभेद करण्यामध्ये जिंदगी संपवायली. कशात बी बघा माणसाचे डोके धोरणात राहिलेच नाही. आणि कीर्तन ऐकायला दम नाही. अहो ऐकत दे त्यांची लेकरू आहे, रडणार नाही ती. विठ्ठला भेद करू नका. आणि भेद जर केला का भक्ती घडत नाही. काय होत नाही? घडत नाही. सगळे देव बघा एकच आहेत. आपण का तसं वागायलो त्याचा मेळ लागा ना. हा कीर्तन लय वाढले हो महाराज. शोकांतिक आहे. पहिल्यापेक्षा कीर्तन वाढले का कमी झाले? बोला मोकळं बोला. पहिल्यापेक्षा कीर्तन वाढले का कमी झाले? वाढले. पहिल्यापेक्षा कीर्तनकार वाढले का कमी झाले? वाढले. पहिल्यापेक्षा कीर्तनकाराचे फक्त आपल्यातले समजणे वाले को कीर्तन वाढले, कीर्तनकार वाढले, सगळं वाढलं. परमार्थाची लांबी रुंदी वाढली, खोली कमी होत चालली. जो कीर्तनातून बदल अपेक्षित आहे तो बदल होणं काळाची गरज आहे. कीर्तनात सुद्धा कीर्तनकाराने नाही हसवलं लोक म्हणते कार्यक्रम डिम झाला. ती का लाईट आहे का डिम व्हायला? भावना बदलल्या. चलत राहिलं गाव आलं पाहिजे.
जेवण केलं ढेकर आला पाहिजे, औषध घेतलं रोग बरा झाला पाहिजे, लग्न केलं मुलबाळ झालं पाहिजे आणि परमार्थ केला परिवर्तन झालंच पाहिजे. टाइमपास म्हणून परमार्थ करू नका, नाही तर उभा आयुष्य मातीत जाईल. विठ्ठला भक्ती कोणा देवाची करायची, तुम्ही स्वतंत्र, ही व्यवस्था आहे, भेद नाही. बर आता आपण वारीत जाणारे माणसं हातवर करा बरं. वारीमध्ये सगळेच जातात, मला अनुभव आहे. फक्त यायला वाटतं आपण हातवरी करावं आणि काही विचारावं. मला सांगा, आता सगळेच माणसं माऊलीच्या सोहळ्यात जातात का? नाही. काही माऊलीच्या सोहळ्यात, काही तुकोबाराच्या सोहळ्यात, काही मुक्ताईच्या सोहळ्यात, काही निवृत्तीनाथ महाराजाच्या सोहळ्यात, काही सोपान काकाच्या सोहळ्यात, काही एकनाथ महाराजाच्या सोहळ्यात. का? अहो हा भेद नाही, ही संतांनी करून दिलेली व्यवस्था आहे. पण जिथं व्यवस्थेला भेद म्हटलं जातं तिथं भांडण सुरू होतं. विठ्ठल देवीची भक्ती करा, देवालाच जाती. मुलगी जर नांदायला आली, गुरुजी थोडस ट्रबल द्या. मुलगी जर नांदायला आली, तुमच्याकडे काय म्हणतात? नांदायलाच म्हणतात का शब्द बदलू? राहणं वेगळं, राहणं वेगळं, नांदणं वेगळं, निघून जाणं वेगळं. नांदणं सोपं आहे महाराज, नांदणं वेगळं राहत. नांदणं कसं राहतं तुकोबारायला गाथ्यात विचारा. बांधल्या खुलताशी भेलूचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे ओरा. वासराला ज्या खुट्याला बांधलं त्याने तिथंच फिरायचं. मुलीला ज्या घरी मायबापांनी लग्न लावून दिलं, खानदानी मुलीनं मायबापाचं नाव कमवण्याकरता त्याच घरात नांदायचं, तिला खानदानी मुलगी म्हणते. काय पहिले मायबाप होते आता मला हा? मुलगी जर माहेर सासरून परत आली ना, एका टप्पूत पालती. आता यायचं शिकीनं धोरणात नाही राहिलं. पहिले मायबाप बघा मारा तुम्ही, लय माणसं अवघड होती पहिले. आता हे मौचूळ कार्यक्रम झाल्यामुळे सगळं वातावरण बिघडले महाराज. काय लाभ होता मुलीचा, अहो किती त्रास भोगले महाराज या जुन्या महिला मंडळींना, विचारत यायला. आणि अभंग म्हणताना सुद्धा डोळ्यात पाणी येतं. कागा सासुरवासी मज गेले भगवंता, भी तो जीव मरण भले परिताय, सासुरवासा भी तो जीव. असं लय मस्त महाराज, कॅसेट टाकल्यासारखंच वातावरण चालले. सिस्टम बी गोड लागली आज, वादक मनासारखी मिळालीत, गायक शांत आणि संयमी मिळालीत, आणि माणसं तर टाचन पडी तरी आवाज येईल. विठ्ठला सासुरवास होता महाराज. तो शब्द आता ते अभंग सुद्धा घ्यायला प्रकरण जुळत नाही. ते कन्या सासुऱ्याशी आणि मागे परतोनी. आता हे अभंग आता जमन का? तर पण आता मुलगी माग बघती का पुढं?
तिची तिलाच माहित. आता ते दृष्टांत सुद्धा सांगायला वेगळी वाटते. लय सासुवास. आता लय प्रगती झाली हो लोकांची. काय डेव्हलपमेंट झाले लोक. पहिल्याने पाणी आणायचं तर कुठं विहिरीहून पाणी, आडावून पाणी. आता घराघरात पाणी. फिरकी फिरली. काही दिवसांनी तर असं होऊ नये, पाहुणा आला की लय प्रगती झाली लोकांची. पहिल्या लोकांना राहायला घरं नव्हती महाराज, छपरात राहिले लोक. काय लोकांचे घर आहेत महाराज आज. पहिले लोक खायला नव्हतं म्हणून मेले का जास्त खाऊन मेले? नव्हतं, खायला नव्हतं. हॅलो नव्हतं म्हणून. आणि आता खाऊन 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 मेले. काल एक जणांनी 17 धपाटे खाल्ले. त्याला म्हणलं मरशीन रे. ते मला हे फक्त पाण्याला आधार आहे, गाव खातो का काय राहिले. आता ते शब्दच ओपत नाही. ते सासुरवास. कायचा सासुरवास? सुनवास झाला सांगला. मुलगी जर नांदायला घरी आली, स्वयंपाक फक्त नवऱ्याचाच करती का सगळ्या घराचा करती? वा. कपडे फक्त नवऱ्याचे धुती का सगळ्या घराचे धुती? क्या बात. स्वयंपाक सगळ्यांचा करती, कपडे सगळ्यांचे धुती, पण रममान फक्त पतीशी होती. कीर्तन शंकरा पुढं करा, कीर्तन गणपती पुढं करा, कीर्तन सूर्या पुढं करा, कीर्तन पांडुरंगा पुढं करा, कीर्तन अंबिका माते पुढं करा, पांडुरंगाचं म्हणून करा. कारण सगळ्या देवांचा देव तो हा देवांचा. सात्विक वाद्य महाराज. गाणे म्हणा, पण कोणते गाणे? हे आता असले गाणे निघालेले. बरं खरं सांगा, आतापर्यंत किती गाणे आले आणि किती गेले? किती बी उन्हाळ्यात गाणं मार्केटला येऊ दे, लय झालं तर किती दिवस चालते? 1 वर्ष. महिना म्हणत नाही मी, 1 वर्ष. मग कसलं बी ऊन असलं तरी लोक म्हणतात तुला का सोनं लागलं का? मी म्हणतो तिला सोनं नाही लागलं, पण तुला ऊन लागलं ना. अवघड आहे महाराज. जे खरं आहे का ते कधी खरं वाटलंच नाही लोकांना. तू कितीला आहे बाळा? हा 6वीला. नाव काय बाळा तुझं? हा उभा राह. पूर्ण नाव सांग. कडक बोलायचं, भ्यायचं नाही कोणाच्या बापाला. सार्थक बळीराम जोरवर. वडील कुठे? असू दे असू दे, घेऊन उठते. मोकळं बोलास. कीर्तन किती तासाचं आहे? 2. प्रवचन किती तासाचं आहे? 1. आणि पिक्चर किती तासाचं आहे? 3. बस काय योग्य उत्तर दिलं. खरं सांगा, पिक्चर खोटा आहे का खरा? मोकळं बोला. आणि त्याचा होणारा परिणाम खोटा. हिरी बसलं रानच कोल्ड आहे. आता भिजलंय. परिणाम खरा. आणि पिक्चर आणि कीर्तन खरं आणि परिणाम क्या बात आहे. विठ्ठल. आता हे लेकर पिक्चर बघायला जर बसले ना, बापन सुद्धा लावू देत नाही. तिकडे हिरोची फायटिंग सुरू हो, इकडेच करतो. पॅन्ट तू फाटन त्याचं काय झालं. आणि ते हिरोला जर गुंड मारायले ना, महिला सुद्धा म्हणते बापा पळला.
काय खरंय त्याच्यात? किती गाणे आले, किती पिक्चर आले गेले. अहो आतापर्यंत कितीतरी गढोळाच्या पाण्यात नागाचे पिल्ले मेले. समजणे वाले को इशारा का. किती जगे वाऱ्याने फाटले. शांताबाई आल्या गेल्या. हॅलो बाबूराव वाड्यातच गेलो. कबूतर ज्या म्हणल्यावर कशाला गेलं ना ते. काय त्या नाद लागला होता सायराट चालू आम्हाला. त्या सोलापूर जिल्ह्यात एका एरीतच उडी हल्ली. त्याला वाटलं खाली असं आरची, खाली होती फरची. किती गाणे आले, किती गेले, वीट आला. पण आज सुद्धा रूप पाहता म्हणतानी आणि सुंदर ते ध्यान म्हणतानी वीट येत नाही. वारकरी संप्रदायाचा विजय. कधी वीट नाही मला. खानदानी भजने असावं, खानदानी. आणि इकडे जर पंचपदी भजन सुरू झालं ना, आणि पंचपदीचा विना बेसुरी भजनाला देत जाऊ नका. कीर्तनाचं मात्र झाले शिवरात कधीच द्यायचं नाही. भजने सुरेल पाहिजे. मी म्हणत नाही सगळे सुरेल आहेत. आपल्याला येत नाही ना, मोठ्याच्या मागं राहायचं. एक दिवस माणूस मोठा होतो. आता मला स्वर कळत नाही ना, मग स्वर जे कळतो का त्याची पाठ धरून राहायचं. महाराज जे दिवशी आपला अहंकार संपन्न ते दिवशी आपले दिवस लय चांगले येतील. पहिली सुरुवात पंचपदीची जितकी सुरेल होईल तितके शेवटपर्यंत कीर्तनात रंग येतो. याला इना द्याला त्याने तुला तुम्हाला सांगतो इना द्याला सुरुवातच भैरवीत केली. काय चाली असतात महाराज. सुंदर ते ध्यान उभे करकटावरी गरीब असलेल्या माणसाच्या हृदयाला छेद लागला पाहिजे. चला कीर्तन सुरू झालं. तुळशी हार गळा गोड भजन महाराज. खानदानी भजने असल्यावर घरी झोपत वीट येत नाही महाराज. गाणे म्हणा, पण कोणते गाणे? रामकृष्ण गीती गात टाळचिवड्या वाजवित. रामकृष्ण गीती गात टाळचिवड्या वाजवित. संध्या नाचत संध्या नाचत दिस घ्या फिरत गा. जली वही आवघा जली वही आवघा देवे. 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 जनी वनी काय चाली महाराज. रात्री ज्यांचं कीर्तन ऐकलं काय आवाज महाराज. आडनाव साखरे साखरे साखरेसारखीच वाणी. चाली ऐकावं हातरून महाराजांच्या मुखातून. राधे 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 गे श्याम सुंदर. गेयाचा जड करी आपोलिया मंदिरा. राधा देव निहारीला तोरे जात मंदिरी तोरे जात. आणि या कमिटीला द्यावे तेवढे धन्यवाद देत मला. तारखा घेणार माणूस कोणी का सर्व मिळूनच सरपंचच जाणकार. आता उद्याचे कीर्तन आहे ना, उद्या भागवत महाराजांचं महात्मा तुम्हाला सांगतो. मराठवाड्यात पण तुम्हाला मिळणार नाही ऐकायला. कोणी घेतलं? पंढरीनाथ महाराज. भागवत महाराज बादाड्यामध्ये नुसतं ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे असं नाही. तुम्ही कोण्या बी ग्रंथातला कधीही प्रश्न विचारा, कुठेही उत्तर देऊ शकते. त्यांना भागवत महाराज बादाडे म्हणते. तुम्ही सोयीची गीता वाचणारे भरपूर बघितले असते. आडवी गीता म्हणणारा महात्मा आहे. सोयीची ज्ञानेश्वरी म्हणणारे भरपूर आहेत. आडवी ज्ञानेश्वरी म्हणणारा महात्मा आहे. आणि काय चिंतन महाराज, काय अभ्यास. मोठी माणसं कधी मोठीच असतात आणि मोठे माणसं कळण्याकरता मोठं व्हावं लागतं महाराज. आता ही मंडळी ज्ञानगंगे नहाले पूर्णता जेवणी धाले शांतीशी आले पालव नव्हे म्हणून हे महात्मे तुमच्या गावात आले. आमच्यासारख्याला तुम्ही कधी बोलिता ना. आम्ही जनरली कीर्तनकार आहेत.
पण हे महात्म्य येणं म्हणजे हे गावाचं पुण्य आहे महाराज. वैराग्य मूर्ती तुकाराम बाबा जेऊरकर अशा महात्म्यांचे पदस्पर्श जर या भूमीला होत असेल, काय पुण्यवान मंडळी आहेत आपण. हो, कुठपर्यंत आलो तुम्ही? रामकृष्ण गीती रामकृष्ण टाळ चिपळ्या हे गाणे येत. तुम्ही हेच गाणे म्हणा, तुम्ही हसू नका हसू नका, तुम्ही हेच गाणे म्हणा, तुम्ही हसू नका हसू नका, तुम्ही हेच गाणे म्हणा, तुम्ही हसू नका हसू नका, हेच गाणे म्हणा, तुम्ही हसू नका हसू नका. ए शिवराची अभिनी तुम्ही रामकृष्ण म्हणा म्हणी, तुम्ही रामकृष्ण म्हणा म्हणी, तुम्ही हेच गाणे म्हणा म्हणा, तुम्ही हसू नका हसू नका, तुम्ही हसू नका हसू नका, हेच गाणे म्हणा, तुम्ही हसू नका हसू नका, हेच गाणे म्हणा, तुम्ही हसू नका हसू नका. शहाणा ड्रायव्हर त्याला म्हणायचं, गाडीत बसलेल्या माणसाला कळू द्यायचं नाही गेअर किती आहे. आता काय काय गेअर टाकतात का धसकट उपटी तेच कळत नाही. तुम्ही हेच गाणे म्हणा, गाणे म्हणा रामकृष्ण हरी, वाद्य वाजा सात्विक मृदंग, नृत्य करा, पावल्या खेळा. हा, पावल्या खेळला पाहिजे, नाचलं पाहिजे देवा पुढं. म्हणले लोक नाव ठेवतात, लोक कोणाला नीट म्हणते. अहो तुम्ही किती बी चांगलं वागा, किती धुतल्या तांदळासारखं तुम्ही जीवन जगून बघा, 40% समाज आपल्या कधी बी विरोधात आहे. आणि काय ताण घेता लोकांचा तुम्ही, वार येतं वर लोक उधळी लय जे असं काय म्हणणं. महाराज सरपंच लोक जगायचंच राहून गेले कशामुळं माहिती का, हे केल्यावर मी लोक काय म्हणतील, गेले धास्तीनच लोक गेले. महाराज जीवन जरा स्वतंत्र जगून बघा. हे जे अटॅकनी माणसं मरायलीत ना, कीर्तनात बी महाराज थोडं तरी असं प्रसन्नता पाहिजे. हा, कीर्तनकार असा पाहिजे, लोकाला असं डोळे लागले नाही पाहिजे. हा, अध्यात्मच सांगायचं पण झालर त्याची पाहिजे. हा, तवा खेळ जमत असतो. अटॅकनी मारायलेत माणसं, आणि कोणते मारायलेत माहितीये का, हे वांबाळलेलीच. तेव्हा हसले नाही, कोणाशी नीट बोलले नाही, कधी राम राम नाही. मग यायच्या बातम्या अशाच येतात, आपले तात्या गेले गेले म्हणजे ते गेलेलेच बरे आहेत. नाही ना, 3 गोष्टी ध्यानात ठेवायच्या. काल काय झालं याचं चिंतन करायचं नाही, उद्या काय होणार याचं चिंतन करायचं नाही, फक्त आज वाईट वागायचं नाही, जिंदगीत त्याला मरण नाही. काय मागचं बघत येत, हा मी गेल्यावर कसं होईल, तुझं आहे ना. काय पुढचं बघायलेत, काय मागचं बघायलेत. लय मागचं बघू नका, लय पुढचं बघू नका. आजचा दिवस फक्त भगवंताच्या चिंतनात घाला, जीवन धन्य. चिंतने सरे तो धन्य धन्य. कीर्तन करा, नृत्य करा, वाद्य वाजवा. आणि मग देवी पुढं कीर्तन असलं, समय न कळे वेटगळ बुद्धी, समय जाना अभंग देवीचाच आहे. आणि तुकोबा आहे अभंगात म्हणते आमचं बरं झालं. कशामुळं, देवीला शरण गेल्यामुळं बरं झालं. माणसाचं बरं होतंय 3 कारणामुळं आणि वाईट होतंय 3 कारणामुळं. विठ्ठला बरं होण्याला कारण 3 आणि वाईट होण्याला कारण 3. तुम्ही म्हणता मग अभंगाव इतका उशिरा का आले, हे देवीचं नवरात्र असल्यामुळं इतकं सांगावंच लागतं. नाही तर लोक म्हणतात कीर्तन होतं कशाचं, मांडलं काय. वाईट होतं त्याला कारण 3. नंबर 1, अपशब्द बोलले, अपसव्य बोलले, वाईट होतं. नंबर 2, मी आणि माझं वाढलं, वाईट होतं. आणि नंबर 3, दैव फिरलं, वाईट होतं. विठ्ठला किती झाले बोला, कोणते कोणते. वा, 1 मी आणि माझं, 2 आणि 3 दैव फिरलं की वाईट बोलले की वाईट होतं म्हणजे होतं. सरळ बोललं पाहिजे. पण काय माणसं जन्माला त्याच्याकरता आली फक्त वाटटुळं करण्यासाठी, वाईट बोलण्यासाठी.
आम्ही नरकवासी आलो खालीवरी करण्याशी. आता मला सांगा, सरळ बोललो ना. आता आपण म्हणलो जय हरी म्हणायचं. आपण म्हणू जय हरी अरे हान तू काय. काल एक जणांना म्हणलं रामकृष्ण हरी, म्हणले राम. काय नाव तुमचं? म्हणला जनावर. मला तसं उलट काऊन बोलला ते मला उलट नाही. माझ्या बायकोचं नाव आहे जना आणि मी तिचा वर. महाराज गोड बोलत. खरंच सांगा, मिठाला मुंग्या लागतात. मुंग्या का गुळाला? कशामुळं? गोड येते आणि मीठ लईच खरड जात. कोणाची मिठाचं कशाला सांगेल संध्याकाळी. खरट माणसापाशी लोक जातात का? किती पैसा असू द्या हो, किती तुमचा लौकिक असू द्या, किती रोट जमिनीत लोक त्याला हिंग लावून चेरीत नाहीत. पण ज्याच लय पैशावाले बघितलेत महाराज आम्ही, रोज एकाच्या घरी येत आम्ही. काही माणसं लय बघितले पैशावाले, पण त्याच्या पैसे माणसंच नाही. तिथे मोठ्या तुतराचं कुत्र आणि ती काय नाही. आणि पुन्हा म्हणणार मी घरी गेलो ना, आपल्या जवळ कोणीच येत नाही. माणूस का कुत्र आहे तू? अहो जेव्हा आपण जर चलायला लागलो, 4 माणसं आपल्या सोबत चालले पाहिजे. आपण बसलो, 4 माणसं आपल्या जवळ येऊन बसले पाहिजे. आणि आपण गेलो तर अशी बातमी कळली, हर एक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. याला जगणं म्हणतो. वा, बोलणं गोड पाहिजे. खरं सांगा, आता हे गुळी मुंगीला फोन करायची गरज आहे? काय नंबर आहे मुंगीचा? होय 981217 कुठे उतरा. अहो तुकोबाराला विचारला, तुकोबारा आहे म्हणले मुंगीला फोन लावायची गरज नाही, मूळ पाठवायची गरज नाही, पत्रिका पाठवायची गरज नाही. मुंगीची या घरा कोण जाय मुळ, मुंगीची या घरा कोण जाय मुळ, मुंगीची या घरा कोण जाय मुळ, हे खोडिया गुळ धाव खाली, हो खोडिया गुळ धाव खाली, हो खोडिया गुळ धाव खाली. काय तुकोबारायचा गाथा आहे महाराज. मुंगीची या घरा कोण जाय मुळ, देखून या गुळ धाव घाली. गोडपणा असला शब्दामध्ये, प्रिय वाक्य प्रधानेनं आयुष्यभर समाज विसरत नाही. गोड बोला. खरं सांगा, लोक कोंबड्या जास्त पाळतेत का पोपट जास्त पाळतेत? थांबा थोडं थांबा, मी काय म्हणतो ते ऐका. अजून मला बोलायचं राहिले. बिझनेस म्हणून नाही, धंदा म्हणून नाही, प्रेम म्हणून काय पाळतेत? पोपट. पोपट. कशामुळं? क्या बात आहे. पोपट का पाळतात लोक? गोड बोलतो. बरं जुना असल्यावर गोड बोलतो का नवीन असल्यावर? नाही मेळ लागला. जेव्हा नवीन म्हणले कायला झाल्यावर कळत. काल एका म्हातारीला म्हणलं काकू, तातीची बायको तो कोमात गेली. म्हातारी म्हणली माय मोठे माणसं आहेत कुठं बी जाते. पोपट का पाळते? बोलताना कसं बोलतो? गोड बोलतो. कोट्यावधी रुपये असते, एवढा मोठा मालक असतो, पण महाराज म्हणले मालकाच्या सर्व अंगावर खेळतो. मधुरा उतारी रावा खेळ उरावारी, रावा खेळ उरावारी, म्हणून या सगळ्या आम जनतेला पाया पडून विनंती करतो, जीवन लय दिवसाचं नाही बरं का. प्रत्येक माणूस भेटला ना गोड बोला, काही संग येत नाही. आणि शेवटचा मुक्काम आपला कधी आपल्याला माहित नाही. आता मी इथून घरी जाईल, भरोसा आहे का? नाही.
भरोसा नहीं, क्या भरोसा है इस जिंदगी का, सारे साथ देते नहीं हो किसी का, भरोसा है इस जिंदगी का, भरोसा है इस जिंदगी। हे सगळं समर्पकच टाळे वाजवा एकदा जोरात. जे पाहिजे तेच जीवन घासावं लागतं मला. एक जण म्हणला 10 लाखाचा साठी तुला लावता येतो त्याला ते नॉलेज लागतं मला. बघा कोणी कीर्तन केलं म्हणून तुम्ही कीर्तन करू नका, कोणी पखवाद वाजला म्हणून तुम्ही वाजू नका, कोणी भजन म्हणलं म्हणून तुम्ही म्हणू नका, कोणी बी ते धंदे करूच नका. ज्याला त्यातलं ज्ञान आहे ना त्यांनीच ते करा. जयाचा व्यवहार तया साजी. एकाच्या घरी गाडो बी होत कुत्र बी होत, चोर आले कोणी वाढायचं, कुत्र झोपलं गाडो वळलं, असं हल्लं मालकाने. अहो जिनो का म्हणून होता जयाचा व्यवहार त्यातलं ज्याला ज्ञान आहे का त्याचाच हा शोभवंत दिसतो. विठ्ठला ते कीर केला काय कला करत नाही बरं मला नाही. मग नेमकी शेटिंग कोणती येऊ. असे माणसं तुम्हाला शोधून सापडणार नाही. आणि मला काय म्हणायचं, कीर्तनकार किती बी लहान असू द्या, उद्या हे लेकरू जरी फेटा बांधून आलं तर कीर्तनाचा अपमान होते जाऊ नका. कधीच म्हणायचं नाही त्याला काय येतं, तसं नाही. या गादीवर आलं ना कसा बी वक्ता आला तर प्रेमाने स्वीकारायचा. हे वारकरी संप्रदाय. आमचे महाराज म्हणायचे कोणाचं बी कीर्तन ऐका. म्हणले मग एखाद्याने कीर्तन वाईट केलं त्याचं काऊन ऐकायचं, त्याचं बी ऐका. काय का पुन्हा तसं कीर्तन करू नये म्हणून ऐका. मग चांगल्याचं काय ऐका. त्यांनी जे दृष्टांत सांगितले, जे ओळख सांगितले, जे प्रमाण सांगितले ते उतरून घ्या आणि त्याचं चिंतन करून जीवन धन्य करून घ्या. विठ्ठला साखरेचा रवा. मोसंबीच्या झाडाला जितका माल लागला तितकं फांदीनं खाली वाकायचं का वर मुंडकं काढायचं. खाली वाकलं तरच बरं, वर काढलं की बुडातून मोडती. म्हणून लहानपणा विनम्रता धारण केली बरं झालं. नीचपण बरं वे देवा. नंबर 2 दृष्टी उघडली की बरं होतं. दृष्टी उघडली बरवे झाले. आणि नंबर 3 देवीला शरण गेले बरं होतं. बरवे झाले, शरण गेलो, उगविलो संकटी. पण नेमकं काय केलं, कुळीची आहे कुलदेवी. संतांनी आम्हाला आमच्या कुळदेवीची ओळख करून दिली. म्हणले महाराज मग तुमची कुळदेवी कोणती. ते आमचे कुळदैवत पांडुरंग विठ्ठल कुळीचे दैवत. मग ती ओळख करून दिल्यामुळं बरं झालं. आणि हे संतांनीच केलं. आणिलाही करोनी खळे. आणि मग तुमचा निर्णय काय आहे, तू कामने समागमे नाचू प्रेमे लागलो विठ्ठल.
आदरणीय श्री गणपतराव नाथाभाऊ सदगीर सर आणि युवराज दादा सर्वांनी सद्गुरु शांतम सचिता खंडारणम सप्त वर्ष 7 आणि आज